नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण जे की ठाणे महानगरपालिका पदभरती 2025 साठी बघा, जे की मित्रांनो बघा TCS पॅटर्ननुसार बघा गणित व बुद्धिमत्तेच्या ठिकाणी बघा आपण आज प्रश्न काय मित्रांनो कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, प्रश्न पत्रिका बघा मित्रांनो, या ठिकाणी आजचा आपला भाग आहे बघा 6वा। जर मागील तुम्ही बघा 5 जर भाग पाहिले नसेल अवश्य बघून घ्या मित्रांनो। 5ही भागाची बघा प्लेलिस्टची मित्रांनो बघा जी लिंक आहे बघा मित्रांनो खाली या आपल्या व्हिडिओच्या बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिले। ओके, अवश्य मागील 5 भाग देखील या ठिकाणी अभ्यासून घ्या आणि त्यासोबत आपला हा 6वा भाग बघा संपूर्ण शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। कारण बघा मित्रांनो TCS चे मोस्ट PYQ प्रश्न संच आपण या ठिकाणी बघा मित्रांनो दररोज तुमच्यासाठी मित्रांनो आणत असतो। म्हणून काय करा, नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या आणि बघा आपला हा संपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। ओके, आणि जर बघा एक महत्त्वाची बात म्हणजे काय तर बघा किती तर बघा जवळपास 1773 पदाची मित्रांनो बघा मेगा पदभरती मित्रांनो आपल्या महानगरपालिकेमध्ये निघालेली आहे। ओके, जर तुम्ही या ठिकाणी अन्य काही जर अप्लाय फॉर्म भरला नसेल मित्रांनो बघा अवश्य फॉर्म भरून घ्या मित्रांनो। बघा एक बघा या ठिकाणी सरकारी बघा महाराष्ट्र शासनाने मित्रांनो भरती होण्याची या ठिकाणी एक तुम्हाला मोठी संधी बघा मित्रांनो ठाणे महानगरपालिकेने बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक संधी बघा या ठिकाणी बघा तुम्हाला मित्रांनो दिलेली आहे। ओके, या संधीचा बघा मित्रांनो नक्की तुम्ही या ठिकाणी सोनं करा। ओके, तर बघा पुढचा प्रश्न पहिला काय म्हणतो बघा, पहिला प्रश्न तर एका कुटुंबात 100 सदस्य आहेत बघा, 100 सदस्य आहेत त्यापैकी 40 जण शाकाहारी आहेत तर 50 जण शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करतात, इतर व्यक्ती फक्त मांसाहार करतात तर मांसाहार मित्रांनो बघा तर मांसाहार करणाऱ्यांची संख्या किती असणार बघा। TCS चा मोस्ट PYQ प्रश्न आहे बघा मित्रांनो। थोडंसं प्रश्न समजून घ्या काय म्हणले, एका कुटुंबात 100 सदस्य आहेत त्यापैकी 40 जण शाकाहारी आहेत। ओके, किती तर 40 जण बघा मित्रांनो या ठिकाणी शाकाहारी आहेत तर पुन्हा 50 जण शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करतात तर इतर व्यक्ती फक्त मांसाहार करतात तर मांसाहार करणाऱ्यांची संख्या किती बघा मित्रांनो। काय आहे बघा 100 सदस्यांपैकी 40 जण शाकाहारी आहेत तर 50 जण काय मित्रांनो बघा शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करतात। म्हणून काय करा, असा प्रश्न विचारला सरळ हे टोटल सदस्य घ्या। ओके, या टोटल सदस्यामध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त जे कोणी सदस्य बघा शाकाहारी आहेत ते फक्त मायनस करा। ओके, तर शाकाहारी करणारे किती बघा 40 सदस्य आहेत, सरळ या 100 मधून जर 40 जण आपण मायनस केले उरले किती 60 सदस्य मित्रांनो बघा किती बघा जे की क्रमांक या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके मित्रांनो बघा व्हिडिओ बघण्यासोबत काय करा, वही पेन घ्या आणि मित्रांनो सर्व काही प्रश्न नोट डाऊन करून घ्या। ओके, पुढे बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो दुसरा, तर एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्याच्या संख्येत 10% वाढ होत असेल तर 2 वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील। TCS चा मोस्ट PYQ प्रश्न आहे। ओके, बघा या प्रश्नाचं योग्य आन्सर आपण कशा रीतीने काढू शकतो या ठिकाणी बघा एक ठाव पेजेस घेतलं मी। ओके, आता एकूण मित्रांनो बघा या ठिकाणी किती त्या मेंढपाळाकडे किती मेंढ्या आहेत बघा 200 मेंढ्या आहेत। ओके, हे 200 जसे आज तसे आता मित्रांनो काय बघा या ठिकाणी हे 200 मेंढ्या म्हणजे बघा 100% मेंढ्या आहेत लक्षात घ्या आणि प्रत्येक वर्षी 10% मेंढी मित्रांनो वाढते। म्हणून काय करा, गुणा करा त्या 100 मध्ये जर आपण 10 प्लस केले झाले किती 110% हे एका वर्षाचे, मग टक्क्याच्या खाली मात्र 100% घ्यायला कधीही विसरू नका। मग याच्या गुणाकार पुन्हा दुसऱ्या वर्षाचे देखील या ठिकाणी 110%। ओके, मग पुन्हा टक्क्याच्या खाली 100% घ्यायला या ठिकाणी तुम्ही विसरू नका। ओके, आता काय करा बघा हे 2 शून्य कॅन्सल झाले, हे 2 कॅन्सल झाले, हे 2 कॅन्सल झाले आणि वरचे हे 2 कॅन्सल झाले। ओके, आता 11 दोन्ही किती 22, सरळ 22 घ्या गुणाकारात हे 11, आता 11 दोन्ही 22, 22 ला 2 पुन्हा हा 4 2 पुन्हा 11 दोन्ही 22, 22 2 मित्रांनो किती बघा 24 म्हणजे किती जवळपास मित्रांनो एका मेंढपाळाकडे किती तर बघा 2 वर्षानंतर बघा त्याच्याकडे मित्रांनो किती 242 मित्रांनो बघा मेंढ्या असतील बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, यासोबत आणखी एक महत्त्वाची बात सांगतो मित्रांनो, या ठिकाणी बघा आपल्या परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि युजफुल ठरणारा बघा मित्रांनो जवळपास 5000 बघा 5000 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी आम्ही एक महाठोकळा तयार केलेला आहे। या मित्रांनो बघा महाठोकळ्यामध्ये तुम्हाला GK GS भेटतं बघा, GK GS प्लस
मराठी ग्रामरचे मित्रांनो बघा जेवढे भाग या ठिकाणी TCS मित्रांनो आतापर्यंत विचारले ते सर्व काही बघा तुम्हाला मराठी ग्रामरचे भेटतील। आणि त्यासोबत बघा 2025 मित्रांनो बघा या वर्षातले सर्व चालू घडामोडी तुम्हाला मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। म्हणून बघा आपला हा महाठोकळा पेड आहे म्हणून बघा अवश्य बाय करा। बाय करण्यासाठी बघा 7414 939307 बघा हा मित्रांनो आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये फोनपे जीपे जे असेल ते करून आणि बघा आपल्या नंबरच्या मित्रांनो या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून टाका। बघा अवघ्या मित्रांनो 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके TCS मित्रांनो बघा या प्रश्नपत्रिकेप्रमाणेच TCS चे मोस्ट PYQ प्रश्न यामध्ये आम्ही बघा मित्रांनो या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत म्हणून बघा अवश्य बाय करा। ओके पुढे प्रश्न क्रमांक 3 बघा कशा स्वरूपाचा आहे तर बघा प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो तर E हा D चा मुलगा आहे, C हा D चा पती, B ही D ची आई आहे, D चे लग्न झडशी झाले तर झडचा E शी संबंध काय आहे। TCS चा मोस्ट PYQ प्रश्न आहे, लिहून घेऊन पाठांतर करा। अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो बघा TCS बार बार या ठिकाणी रिपीट करत आहे म्हणून कोणत्याही प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका। ओके पुढे बघा कशा प्रकारे आपल्याला सुरू व्हायचं आहे याला तर बघा आता या ठिकाणी केलंय काय E हा मित्रांनो बघा या ठिकाणी D चा मुलगा आहे मित्रांनो काय तर E हा बघा D चा मुलगा आहे म्हणून काय करतो मी या ठिकाणी बघा D या ठिकाणी घेतो। ओके आणि D चा मुलगा कोण तर D चा मुलगा E आहे म्हणून बघा या ठिकाणी E घेतो। ओके पुढे मग C हा बघा D चा पती आहे। ओके मग C हा मित्रांनो बघा या D चा पती कोण आहे तर C आहे मित्रांनो म्हणून बघा या साईडला मी C घेतो। ओके आता पुन्हा B ही बघा मित्रांनो D ची आई आहे। ओके मग B ही मित्रांनो या D ची आई आहे म्हणून बघा याच्या साईडला मित्रांनो या ठिकाणी B घेतो। मग पुन्हा B चे लग्न झडशी झाले मग पुन्हा मित्रांनो या B चे लग्न झडशी झाले। ओके तर झडचा E शी संबंध काय आहे। ओके बघा आता मित्रांनो बघा काय या ठिकाणी E हा D चा मुलगा आहे मित्रांनो बघा ओके D चा मुलगा E आणि D चा मित्रांनो C नवरा आहे आणि जी मित्रांनो ही B आहे बघा ही D ची आई आणि हा जो मित्रांनो बघा या ठिकाणी झड आहे याचा बघा या ठिकाणी बाप आहे। ओके तर या ठिकाणी बघा झडचा E शी संबंध काय तर मित्रांनो बघा झड हा या ठिकाणी बघा E चा कोण लागतो तर मित्रांनो बघा या ठिकाणी झड हा E चा बघा मित्रांनो जे की आईचा वडील लागतो बघा काय E चा कारण मित्रांनो बघा या ठिकाणी E ची आई मित्रांनो बघा या ठिकाणी D आणि D ची मित्रांनो बघा या ठिकाणी आई कोण आहे आणि B आणि आईचे वडील नवरा म्हणजे कोण मित्रांनो बघा म्हणजे कोण त्या ठिकाणी बघा जी की आईचे वडील बघा काय तर बघा जी की क्रमांक क बघा जी की मित्रांनो बघा या ठिकाणी आईचे वडील बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। ओके समजून घ्या बघा एकदा जर तुम्ही या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एकदम सोप्या स्पष्टीकरणानुसार बघा समजून जाईल। ओके बघा आता E चा मित्रांनो C या ठिकाणी बघा जवळपास वडील आहेत D आई आणि ही आईची आई आणि हे आईचे वडील म्हणजे कोण आता आईचे वडील आपले कोण लागतात तर या ठिकाणी बघा जवळपास आईचे वडील लागते। ओके त्यांचं जवळपास बघा या ठिकाणी कोणतंही नाते दिलं नाही म्हणून बघा या ठिकाणी बघा आईचे वडीलच बघा आपल्या या ठिकाणी बघा प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके पुढे बघा चौथा प्रश्न तर बघा काय म्हणतो चौथा एका सांकेतिक भाषेत 253 म्हणजे बुक्स आर ओल्ड 546 म्हणजे मॅन इज ओल्ड आणि 378 म्हणजे बाय गुड बुक्स तर त्या सांकेतिक भाषेत आर साठी कोणता अंक वापरला जाईल या प्रकारचा प्रश्न विचारला। असा प्रश्न विचारला बघा तुम्ही पहिलं बघा या ठिकाणी अशा प्रकारे बघा मित्रांनो मांडणी करून काय तर बघा या ठिकाणी मित्रांनो 253 म्हणजे किती बघा बुक्स आर ओल्ड या ठिकाणी असं लिहिलो पुन्हा 546 या ठिकाणी बघा मॅन इज ओल्ड मग पुन्हा 378 बाय गुड बुक्स। ओके या प्रकारे लिहून घ्या। आता या ठिकाणी लिहून झाल्यावर बघा मित्रांनो जेवढे काही अंक वर्ड बघा मित्रांनो या ठिकाणी मिळते जुळते आहेत बघा ते पहिले तुम्ही गोल करा किंवा कट करा। ओके तर बघा या ठिकाणी बुक या ठिकाणी बुक्स मित्रांनो बघा या ठिकाणी मिळते जुळते आहेत म्हणून बघा या ठिकाणी बुक्सला आपण गोल करू। त्याच्या बाद बघा ओल्ड आहे मित्रांनो या ठिकाणी बघा ओल्ड गोल करा मग पुन्हा या साईडला 5 आहे बघा 5 ला गोल करू नंतर 3 आहे 3 ला गोल करू। ओके तर या ठिकाणी बघा आता आपल्याला आर या ठिकाणी आहे ना तर आर साठी कोणता अंक असेल मित्रांनो तर आरचा साठी बघा मित्रांनो याच्या मित्रांनो लाईनीतला अंक असेल बघा जो कोणता उरला तो या ठिकाणी असणार आहे म्हणजे काय बघा मित्रांनो या ठिकाणी आरला तर कोणता अंक उरला या ठिकाणी बघा शेवटचा हा 2 अंक उरला म्हणून बघा या ठिकाणी जे की क्रमांक अ
2 बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। बघा मित्रांनो बघा प्रश्न आहे मित्रांनो फक्त आणि फक्त या ठिकाणी दिसायला अवघड आहे परंतु लई सोपे प्रश्न आहेत। बघा जर आपण या ठिकाणी जर सोडवण्याचा जर निर्धार केल्यास तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कितीही अवघड जर प्रश्न राहिला तर जवळपास 30 सेकंदाच्या आत तुम्ही बघा या ठिकाणी मित्रांनो कोणताही प्रश्न बघा तुम्ही सोडवू शकता। ओके मित्रांनो बघा बहुतेक बघा या ठिकाणी जे YouTube चॅनल मित्रांनो बघा युट्यूबर्स आहेत बघा आदर्श जे शिक्षक आहेत ते काय करतात बघा मित्रांनो कोणतीही परीक्षा असो त्याचा मित्रांनो फक्त आणि फक्त जीके जेएस बघा तुम्हाला मित्रांनो देण्याचा प्रयत्न करतात। परंतु मित्रांनो या ठिकाणी आपलं युट्यूबचं असं एकमेव चॅनल आहे मित्रांनो बघा ज्या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त जीके जेएस तर आम्ही देतोच त्यासोबत बघा गणित बुद्धिमत्ता हा मित्रांनो एक अवघड भाग आहे मित्रांनो जो की बघा प्रत्येकाला हा अवघड जातो। त्यामुळे बघा मित्रांनो या ठिकाणी तुमची एक गणिताची भीती गायब व्हावी म्हणून मित्रांनो बघा या प्रकारचे प्रश्न आम्ही एकदम सोप्या ट्रिकनुसार बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला सोडवून दाखवत असतो। म्हणून मित्रांनो बघा शक्यतो जर तुम्हाला बघा या ठिकाणी आपला व्हिडिओ जर आवडत असेल लाईक करत चला बाकी सबस्क्राईब देखील बघा मित्रांनो तुम्ही आताच्या ठिकाणी करून घ्या। ओके बघा पुढचा प्रश्न 5वा कशा स्वरूपाचा आहे तर बघा बसचा ताशी वेग 48 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला 5 तास लागतात। ओके मग पुन्हा बसचा वेग ताशी 8 किमी कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला किती तास लागतील। बघा TCSचा PYQ प्रश्न आहे मित्रांनो बघा कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो। बघा मित्रांनो असं जर मी जर सोडवायचं म्हणलं बघा तर या ठिकाणी सूत्राचा वापर न करता सोडवू शकतो परंतु एक तुमच्या बघा या ठिकाणी नेहमीसाठी तुमच्या लक्षामध्ये बसावं यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी बघा एक सूत्र सांगतो बघा। ओके सूत्र काय मित्रांनो तर सूत्र काय आहे बघा जे की अंतर ओके अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ आहे मित्रांनो बघा किती वेग गुणाकारात वेळ या ठिकाणी आहे। ओके बघा तर आता आपल्याला काय शेवटी अंतर काढायचं ओके आता सरळ हे अंतर आपल्याला माहित नाही। ओके सरळ बघा वेग किती मित्रांनो बघा ताशी 48 किमी म्हणून हे 48 किमी जशास तसं आणि गुणाकारात वेळ किती बघा 5 तास हे 5 तास घ्या। ओके आता जर 48 गुणाकारात 5 केलं 45 40 40 ला 0 हातच्या 4 पुन्हा 5 चौक 20 आणि वरचे 4 म्हणजे किती बघा 240 या ठिकाणी आलं। मग पुन्हा काय करा बघा आता या ठिकाणी ओके मग आता पुन्हा या ठिकाणी आपल्याला वेग ओके आता या ठिकाणी काय करा बघा या वेगातून मित्रांनो बघा हे जे आपलं बघा या ठिकाणी किती ताशी वेग आहे बघा हे 48 मित्रांनो किमीचं ताशी वेग आहे मित्रांनो या 48 किमी मित्रांनो हे जे आपण 8 किलोमीटर कमी केलेला वेग आहे हे तुम्ही याच्यातून आता मायनस करा। ओके आता जर आपण 48 मध्ये जर हे 8 मायनस जर केले कमी केलेलं वेग तर उरले किती बघा जवळपास 40 उरले। आता सरळ या 40 ने या 240 ला भागून टाका। ओके हे 240 आणि छेदामध्ये हे घ्या 40 आता हा एक कॅन्सल हा एक कॅन्सल 4 सख 24 म्हणजे किती बघा मित्रांनो जवळपास 6 तास मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। बघा जे की क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके पुढे बघा 6वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे तर बघा शेवटचा प्रश्न आहे हा तर श्यामने सरळ व्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5000 रुपये ठेवली असा बघा ठेवली असता बघा मित्रांनो ठेवली असता दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील या प्रकारचा प्रश्न विचारलाय। बघा मित्रांनो काय म्हणलंय श्यामने सरळ व्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5000 रुपये ठेवली असता दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील। बघा मित्रांनो या 10 वर्षामध्ये या 5000 चे बघा दुप्पट म्हणजे किती मित्रांनो बघा या 5000 मित्रांनो बघा दुप्पट दाम दुप्पट म्हणजे किती 10000 किती 10000 होण्यासाठी किती वेळ लागेल। ओके तर आता मित्रांनो बघा या जर 10000 मधून जर आपण हे 5000 जर मायनस केलं मुद्दल तर आपल्याला भेटतं सरळ व्याज म्हणून काय करा हे मुद्दल आपण मायनस करा 10000 मधून जर 5 जर आपण मायनस केले उरले किती 5000 हे आपल्याला भेटलं या ठिकाणी सरळ व्याज। आता काय करा हे सरळ बघा मित्रांनो सरळ व्याज तुम्ही घ्या पहिलं सरळ व्याज घ्या 5000 आणि आता बरोबर मित्रांनो किती आपलं मुद्दल या ठिकाणी 5000 रुपये हे 5000 रुपये जशास तसं मुद्दल। ओके आता याच्या गुणाकारात 10 वर्षे दर आहे हे 10 वर्षाचं दर घ्या गुणाकारामध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी सॉरी हे 10 वर्ष मित्रांनो बघा या ठिकाणी 10 वर्ष मिळाले 10 वर्ष घ्या आणि गुणाकारात आपल्याला बघा दर काढायचा आहे ना हे दरला आपण x म्हणू। ओके आता छेदामध्ये घ्या बघा 100 मित्रांनो 100 आता करा बघा मित्रांनो याचा आपल्याला आडवा गुणाकार या ठिकाणी करायचा आहे। ओके तो आडवा गुणाकार बघा मित्रांनो या ठिकाणी आपण कशा रीतीने करू शकतो तर सरळ बघा आता काय करा हे जे मित्रांनो बघा बरोबर 5000 रुपये आहेत
हे सरळ 5000ला 5000 जशास तसे घ्या आणि गुणाकारामध्ये आता हे जे छेदामध्ये बघा 100 आहेत मित्रांनो, हे वरी अंशामध्ये आले गुणाकारात आणि हे जे मित्रांनो बघा 5000 गुणाकारात 100 होतं अंशामध्ये, ते आलं बघा छेदामध्ये. ओके, हे गुणाकारात 10 बरोबर x. ओके, तर आता हे जर 5000 कॅन्सल झालं, हे सरळ 5000 कॅन्सल. आता हा 1 0 कट, हा 1 0 कट, तर उरलं किती बघा मित्रांनो, जवळपास x बरोबर हे 10 उरलं. म्हणजे किती बघा मित्रांनो, या ठिकाणी दर काय असेल बघा व्याजाचा, तर 10% दर मित्रांनो बघा या ठिकाणी, जे की आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा मित्रांनो, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो हे होते आपले आजचे बघा जे की TCS पॅटर्नने मित्रांनो बघा रिपीट केलेली प्रश्न असतात. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे मित्रमैत्रिणी बघा जे कोणी या ठिकाणी बघा आपल्या स्पर्धेची मित्रांनो बघा ठाणे महानगरपालिकेची भरतीची बघा या ठिकाणी तयारी करत मित्रांनो, त्यांना आपला हा संपूर्ण काय भाग तुम्ही अवश्य शेअर करा. आणि त्यासोबत बघा मित्रांनो, तुम्ही अप्लाय केलं नसेल तुम्ही अप्लाय करा. तुमचे मित्रमैत्रिणी आजूबाजूचे जे कोणी बघा पाहुणे वगैरे असले मित्रांनो, त्यांना देखील तुम्ही या ठिकाणी एक अप्लाय करायला बघा सांगा. कारण मित्रांनो महाराष्ट्र शासनामध्ये बघा या ठिकाणी जवळपास बघा किती आपल्या महानगरपालिकेमध्ये 1773 पदं, म्हणजे बघा तुम्हाला मित्रांनो एक आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये भरती होण्याची मित्रांनो एक मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. म्हणून मित्रांनो या संधीचा अवश्य लाभ घ्या. आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ती भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीन भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.